मुंबई शहरावर पाणी संकटाचे सावट. वैतरणा तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. उर्वरित तलावांमध्ये केवळ 15% पाणीसाठा शिल्लक आहे. केवळ 40 दिवस पुरेल इतकेच पाणी उरल्याने आता तीव्र पाणी टंचाईची भीती वर्तवली जात आहे. हार्बर मार्गाच्या विस्ताराला गती. पनवेल लोकल गाड्या आता गोरेगावच्या पुढे बोरिवलीपर्यंत धावणार. यामुळे लाखो प्रवाशांना थेट जोडणी उपलब्ध होणार असून या प्रकल्पांतर्गत 2 मोठे आणि 16 लहान पूल बांधले जाणार आहेत. महामार्गांवरील VIP संस्कृती संपुष्टात आणण्याची तयारी सुरू. टोल भरण्यापासून सूट असलेल्या व्यक्तींच्या यादीत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आता सरकार आहे. मुंबईत बुलडोझरची कारवाई. आरे कॉलनी परिसरातील एका कथित बेकायदेशीर दर्ग्यावर प्रशासनाने मोठी कारवाई केली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणावरून वाद चिघळलेला आहे. रस्त्यांवर आणि रेल्वे स्थानक परिसरात धार्मिक कृत्य करण्यास बंदी घालावी अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली. या संदर्भात त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. लाडकी बहीण योजनावरून राजकीय तणाव वाढला. 80 लाख लाभार्थींना दाखला घेत संजय राऊत यांनी सरकारवर मते विकत घेण्यात आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतापलेले आहेत. त्यांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरलेला आहे. निषेध म्हणून एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करण्याचाही प्रयत्न केला. ठाणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई. उल्हासनगरमधील 5 प्रमुख रस्त्यांवर आता 24 तास नो पार्किंग नियम लागू करण्यात येणार. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने 30 दिवसांचा प्रायोगिक कालावधी आता सुरू करण्यात येईल. मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा. भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्याची कथित रेकी केल्याचे एक प्रकरण समोर आले. या संदर्भातील व्हिडिओ फुटेज पाकिस्तानात पाठवण्यात असल्याचे समजत आहे. ATS तपासात एका संशयित दहशतवादी नेटवर्कचा आणि भरती प्रक्रियेचा पर्दाफाश झाला. आम्हाला कमी लेखू नका. RPI कुठेही जाणार नाही, पण आमच्या सन्मानाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली नाही. रामदास आठवले यांना विधान परिषद उमेदवारी नाकारल्याने संताप. इराण इस्रायल संघर्षाच्या कच्च्या तेलाच्या बाजारावर परिणाम. कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले. प्रति बॅरल $3ची वाढ होऊन आता दर $95 वर पोहोचलेला आहे. डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराबाबतचा 20 वर्षांचा जुना जमिनीचा वाद मिटला. 4.25 एकर जमीन मंदिराच्या विश्वस्त मंडळांच्या ताब्यात. पालघरच्या सातपाटीमध्ये सराफाला मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे. 133 लोकांचे सुमारे 3 किलो सोने आणि लाखो रुपये घेऊन पसार. बनावट सोने विकून ग्राहकांची फसवणूक. 25 वर्षांपासून भारत बेकायदेशीरपणे वास्तव्य करण्यात परदेशी नागरिक. मुंबईच्या वाकोला येथे केनियाच्या नागरिकाला अटक. उपस्थित झाले प्रश्न. बेकायदेशीर परदेशी रहिवाशांवर कारवाई करण्यास इतका विलंब का? मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात. ब्रेक लायनर्समधील बिघाडामुळे एका ट्रकला आग लागली आणि त्यानंतर 2 ट्रकची जोरदार धडक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस बनल्या ई-रिक्षा चालक. रिक्षा चालवून महिला सक्षमीकरण आणि हरित गतिशीलतेचा संदेश दिला. 1000 महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट. राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटेदरम्यान गारपिटीचा इशारा. पुढील 24 तास अनेक जिल्ह्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. मुंबईत सायबर गुन्हेगारांना धुमाकूळ. फेसबुकवरील जाहिरातींच्या फसवणुकीला बळी पडून निवृत्त लष्करी अधिकारी आणि CISF जवानांची लाखो रुपयांची फसवणूक. मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात चढउतार. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,022 रुपयांवर पोहोचला, तर चांदीचा भाव 2,80,000 रुपये प्रति किलो असते. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. राज्य मंत्रिमंडळाची 2 लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी मंजूर. या निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार.